6वा अध्याय सुरू आहे आपला. 6व्या अध्यायामध्ये कालच्या भागामध्ये आपण उद्दालक ऋषी जे होते त्यांनी आपल्या पुत्राला कर्म उपासना कर असं सांगितलेलं आहे. आपल्या कुलाचाराप्रमाणे आपण ऋषी आहोत, ब्रह्म ऋषी, आणि तू ही असलं काही सांगू नकोस. ब्रह्मज्ञानाचं सांगू लागलेलं आहे, तर हे काही असलं सांगू नकोस. तू आपलं जे आहे संध्या, वंदन, नित्ययज्ञ, अग्निहोत्र, अनुष्ठान ही तू कर. तू सगळे ऋषी जे करतात ते तू कर. तू काय सगळ्यापेक्षा शहाणा नाहीस असं त्यांच्या म्हणण्याचा भाग आहे. तू जे हे बोलत आहेस ते असत्य आहे, ते बरोबर नाही, हे पाखंड आहे असं उद्दालक ऋषींनी नाशिकेताला समजून सांगितलं. परंतु नाशिकेत आपल्या मतावर ठाम आहे. नाशिकेताला कळालेले जे खरं आहे, जे सत्य आहे ते नाशिकेताला बोध झालेला आहे. आणि सत्य कधीच कुणा भीत नसतं, सत्याला भय नसतं. मग नाशिकेत म्हणत आहे, यज्ञादी जी कर्मे आहेत ते आचरण करून काही म्हणजे तेवढा उपयोग होणार नाही, मुक्ती मिळणार नाही, जन्ममरणातून सुटका होणार नाही. जन्ममरणातून सुटका जर करून घ्यायची असेल तर संसार बंधनातून मुक्तच व्हावं लागतं. आणि हे कर्म करण्यानं जन्ममरण चुकत नाही असं नाशिकेत म्हणत आहे. संसारासारखा वैरी या चराचरामध्ये दुसरा नसून जन्ममरणरूपी दुःखासागरात तो निमग्न करतो नाशिकेत म्हणत आहे. चर्चा वडिलांनी जरी समजून सांगितलं तरीसुद्धा पुन्हा नाशिकेत उलट वडिलाला समजून सांगतो. संसारासारखा वैरी चराचरामध्ये कुठंच नाही असं नाशिकेत उद्दालक ऋषींनी म्हणत आहे. जन्म मरणरूपी दुःख सागरात तो निमग्न करतो. संसारामुळंच जन्म आणि मरण भोगावं लागतं. संसारामध्ये पडल्यानंतर अहंता आणि ममता आपल्यावर राज्य करते. त्याच्यापासून आपल्याला सुटता येत नाही. ही देह माझा आणि देहाधिक माझे, हीच आपल्यावर राज्य करते. आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख होऊ देत नाही. ह्याच्यामध्येच सगळा काळ निघून जातो. म्हणून नाशिकेत म्हणत आहे की संसारासारखा वैरी दुसरा कोणीही नाही. सगळ्या दुःखाचं कारण संसारच आहे. संसार सागर तोच निमग्न करतो. याकरिता संसार निवृत्ती करणे हीच खरी तपस्थिती. संसारापासून निवृत्त होणं, आपल्या स्वरूपात रमून जाणं किंवा आपल्या स्वरूपाची ओळख करून घेणं, सगळ्या तपापेक्षा हीच तप श्रेष्ठ आहे असं नाशिकेत आपले वडील जी उद्दालक ऋषी ह्यांना सांगत आहे. यज्ञादी कर्मे संसार पंथात प्राण्यात जपितात. यज्ञादी जी कर्मे तुम्ही जी मला करा असं सांगत आहात, ती कर्मे आपल्याला संसार बंधनामध्येच जपून ठेवतात, जपितात. पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा संसार करायचा, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. ही संसार प्राण्याला जपतात. संसारात जर पडलं आणि अहंता ममताचा जर गुरफटलं, त्यानं जर वेढा दिला तर त्या वेळेतून बाहेर निघत नाही. जसे घाण्याच्या बैलास वाटते की मी दिगंतरास गेलो. घाण्याचा बैल असतो,
तिथल्या तिथंच गोल 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 फिरत असतो. रसवंतीसुद्धा घणाचं लक्षात नाही आला तर रसवंतीचा बैलसुद्धा तिथल्या तिथंच फिरतो बघा गोल गोल. तर त्याला काय वाटतं, दिवसभर मी चाललो एवढं, तेव्हा मी आता कुठं गेलो, दिगंतरास गेलो. खूप दूर गेलो आहे मी, चलत आलो आहे, सकाळपासून चालायलेलो आहे सारखा, मग खूप दूर गेलो असं त्याला वाटतं. पण डोळ्याचं ढक्कन काढलं म्हणजे तिथेच तिथेच आहे असे वाटू लागते. ज्यावेळेस त्याच्या डोळ्यावरची झापडी काढतात तेव्हा तो तिथंच असतो, जागेवरच, कुठंच गेलेला नसतो. त्या जी खुटी असती मधली त्याच्या भोवतालीच तो फिरत असतो. आणि किती मेहनत तर किती दिवसभर तो चालायलेला आहे. एवढा चालला दिगंतराला गेलो वाटू लागलं, पण तो तिथंच आहे. तसंच आहे संसारामध्ये कितीही कष्ट करा, त्याला फळ नाही. आपण संसारिकेत आपल्याला माहीत आहे किती बाळ जन्माला घालण्याआधीपासून किती त्याच्यासाठी कष्ट करतो. त्या प्रपंचामध्ये अहंता आणि ममता इतके कष्ट करतो. मी खूप केलं वाटतं, पुन्हा एवढं केलं, एवढं कमावलं, काहीच नव्हतं. पण त्याचं फळ शेवटी दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. मुलं काय म्हणतात, जगा वेगळं तुम्ही केलं का, दुनियेत कुणी करीत नाही का. एवढं तुम्ही केलं असं कुणी म्हणत नाही, शाबासकी देत नाही. जिथल्या तिथंच राहतं ते तिथेच आहे. कितीही मेहनत केली या प्रपंचामध्ये तरी तो जिथल्या तिथंच आहे, तेथेच आहे असे वाटू लागते. तसेच यज्ञादी कर्मे प्राण्यास भवचक्रात फिरवितात. ही यज्ञ उपासना ही जी कर्म आहेत ना, ही कर्म केली तरीसुद्धा भवचक्रात म्हणजे संसार चक्रामधून बाहेर पडता येत नाही. ही कर्म करायचं, त्या कर्मामुळं ललाटपत्रिका तयार होते. पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा ती भोगायचं, तिथं दुसरं नवं कर्म करायचं. पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा भोगायचं, तिथं नवं कर्म करायचं. आता ही जी गोल गोल चक्र आहे घड्याळाचं, ते काही संपत नाही. भवचक्रात फिरवितात. ही कर्मे काय करतात, चांगली कर्मे सत्कर्मे असली तरीसुद्धा जन्माला कारणीभूत होतात, म्हणून ह्या चक्रामध्ये फिरवतात. असं नाशिकेत आपले जे बाबा उद्दालक ऋषी ह्यांना सत्यज्ञान सांगत आहे. असल्यामुळे त्यास अहर्निशी विसावा मिळत नाही. तो म्हणू लागलेला आहे त्याला कधीच विसावा मिळत नाही ह्याच्यामधून. मिळत नाही याकरिता आत्मनिष्ठी मन राखून ईश्वर भजनी सावध राहिल्याने जन्म मरण चुकून सुख आणि सर्व सिद्धी प्राप्त होतात. ह्याकरिता आपल्या स्वरूपाची ओळख आपण जर करून घेतली, आपण कोण आहो, हा देह म्हणजे आपण नाही, तर आपण एक ईश्वरच आहो, सचित आनंद रूप ब्रह्म आपण आहो. असं जर आपलीच ओळख आपण करून घेतली तर, आणि त्याच्यात जर ईश्वर भजनी सावध राहिल्याने, ईश्वर भजनी सावध राहावं लागतं. क्षणोक्षणी काळ खायलेला हे आयुष्य आणि पुढी चालायलेले, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, असा ईश्वर भजनी सावध राहा म्हणतात ते, असावध नाही. असावध जर राहिलो तर किती आयुष्य गेलं. दिन गया खाणे में रात गई सोने में. त्या आयुष्यात काय केलं, काहीच नाही. फक्त खाण्याचा विचार दिवसा करतं, रात्री झोपतं. म्हणजे दिन गया खाणे में रात गई सोने में. एवढं मूल्यवान आयुष्य प्राप्त झालेलं आहे आणि त्याचं असं तसंच जर घालविलं तर पुन्हा तोच जन्म मरण आपल्या
माथ्यावर आहे, म्हणून सावध राहा म्हणतात ते. ईश्वर भजनी सावध राहिल्याने जन्म मरण चुकून सुख आणि सर्व सिद्धी प्राप्त होतात. जन्म मरण जर चुकलं तर सुख प्राप्त होतं. मोक्ष म्हणजे काय तर ह्या दुःखातून तर मुक्ती आहे, पण स्वतंत्रता. मोक्ष म्हणजे आपल्याला जन्म घ्यायचा तेव्हा घेता पण येतो, नाहीतर नको तर नको. अशा प्रकारे त्याच्या मनावर असतं. स्वतंत्रता मोक्ष म्हणजे कुठं राहायचं तिथं राहतो. ईश्वरापाशी राहायचं तिथं राहा, नाही देवादिकाचं जायचं तिथं जा, मृत्यू लोकात ये, तुला कसं स्वतंत्र. म्हणून मोक्ष त्यालाच म्हणावं. एक ईश्वर प्राप्ती वाचून सर्व कर्मे निष्फळ होत. ही जी कर्मे तुम्ही मला करायला सांगत आहात ते कर्मे सगळेच निष्फळ आहेत, ह्याला फळच नाही. असं नाशिकेत आपल्या बाबाला बोलू लागला. असे पुत्राचे भाषण ऐकताच असं तो नाशिकेत जो आहे तो आपल्या आपल्या मतावर ठाम आहे. तो असे पुत्राचे भाषण ऐकताच ऋषी क्रोधायमान झाला. ऋषीला क्रोध आलेला आहे, राग आलेला आहे आणि त्याने त्यास दारुण शाप दिला. मी किती समजून सांगितलं तरी माझं हा ऐकत नाही, आपलंच मत मांडतो आणि आपलंच पाखंड सांगतो. ही काय असलं पाखंडासारखं बोलत आहे. म्हणून ऋषीला क्रोध आला आणि क्रोधाच्या भरामध्ये ऋषीने त्याला शाप दिला की तू असे पुत्राचे भाषण ऐकताच ऋषी क्रोधायमान झाला आणि त्याने त्याला दारुण शाप दिला. दारुण असे शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडले. तू अविहित पाखंड बोलतोस, तू खरं बोलत नाहीस. विहित म्हणजे खरं नाही, खोटं बोलतोस, काहीतरी बडबडतोस, पाखंड, वेळ लागल्यासारखं तू बोलतोस, पाखंड बडबडतोस. याकरिता तुला यमपुरी प्राप्त हो, तू यमपुरीला जाशील असा शाप दिला. तेव्हा त्याकरता तुला यमपुरी प्राप्त हो असा क्रोधाने शाप देताच शब्द सुटल्याबरोबर शापाचा परिणाम होऊ लागला. नाशिकेत निश्चेष्ट प्रेतासारखा धरणीवर पडला. यमपुरीला जाशील म्हणजे मरशील असा शाप दिला आणि त्याच क्षणाला शाप त्याला बाधला लगे. नाशिकेत बेशुद्ध होऊन धरणीवर पडला. तेव्हा तो योग बलाने आपला प्राण सावरू लागला. त्याला योग याग माहीत होता आणि योग बलानं तो प्राण चाललेला आहे, पण तरीसुद्धा त्यानं प्राण सावरीला आहे. देहामध्ये त्याला योग बलानं थांबविले, प्राणाला सावरू लागला. असे पाहताच ऋषी भयभीत झाला. ऋषीला भीती वाटली. मी काय बोललो ह्यांना कळालंच नाही. खूप भयभीत झाले ऋषी व तेथे सर्व ऋषी येऊन हाहाकार झाला. भयभीत झाले आणि आपलाच मुलगा नाशिकेत ह्याला आपण शाप दिला आणि त्या शापाची बाधा होऊन तो बेशुद्ध पडल्यानंतर मात्र तो पिता, तो ऋषी भयभीत होऊन नाशिकेत म्हणून मोठ्याने हाका देऊ लागले. तेव्हा तिथले सगळेच ऋषी जमा झाले. जवळचे ऋषी येऊन हाहाकार झाला. सगळेच ऋषी जमा झाले आणि दुःख करू लागले. दुःखित झालेले ते त्यावेळी उद्दालक शोकाकुलित होऊन प्रभावविहित पुत्रमोहाने विव्हळ झाले. अतिशय दुःख झालेले, शोक झाला. सहज बोलून गेले क्रोधाच्या भरामध्ये, पण खरंच झालं ते. आणि खरं झाल्यामुळं अतिशय दुःख झालेले. जसं एखादा मुलगा म्हणायला फाशी घेणारे जर म्हणू लागला तर आई म्हणते एखाद्या वेळेस, जा रोजच काय घ्यायची तर फाशी. आणि खरंच जर फाशी घेतली
तर किती दुःख होतं. सहज मला काय माहिती आहे ही खरंच करील म्हणून. ज्याप्रमाणे ते दुःख होतं तसंच इथं उद्दालक ऋषीला खूप दुःख झालेलं आहे. सहज तू यमपुरीला जाशील अशी त्यांनी, आपण मेल्या म्हणतो तसं, शिवी देतो तसं, मेल्या मुडद्या असं म्हणल्यासारखं त्यांनी सहज यमपुरीला जाशील असं म्हटलं आणि तो परिणाम तात्काळ भोगावा लागला. उद्दालक शोकाकुलित होऊन प्रभाव हिती पुत्रमोहाने विव्हळ झाले. मोहपुत्राचा आणि अतिशय दुःख झालं, विव्हळ झालेले आहेत. आणि सर्व आश्रमात हलकल्लोळ होऊन गेला. सगळे दुसरेही रडू लागले. जसं माणूस मेल्यावर सगळा एकदाच हलकल्लोळ होतो तसा त्या आश्रमामध्ये सगळेच मोठ्यानं रडू लागले. हलकल्लोळ झाला. तेव्हा काही वेळ नासिकेत व्याकुळ होऊन त्याने योगबलाने आपला प्राण सावरून, त्याच्या ती लक्षात येऊ लागलेलं आहे आपल्या वडिलांनी आपल्याला शाप दिला आणि आपला प्राण ह्या देहाच्या बाहेर चाललेला आहे म्हणून. योगबलाने त्याने प्राण सावरला आहे. जाऊ दिलेलं नाही प्राणाला योगबलाने, पण तो व्याकुळ होऊ लागला. प्राण सावरला, परंतु प्राण निघून जाताना जसा त्रास होतो तसा त्रास त्याला होऊ लागला. तो व्याकुळ होऊन त्याने योगबलाने आपला प्राण सावरून नेत्र उघडले. तरीसुद्धा त्रास व्हायलेला आहे, परंतु योगबलाने प्राण सावरला आणि डोळे उघडले आणि तो बोलू लागला की हे तात, तुमच्या वचने करून मी सधे यमपुरीत जाईन. हे तात म्हणजे हे बाबा, तुम्ही जे बोललात ते मी सत्य करेल आणि तुमचं वचन जे तुमच्या मुखातून निघालं त्याच्यामुळं मी यमपुरीच जाईल. तुमची माझ्यावर कृपा असावी. मी जाणारच आहे यमपुरीला आणि मी निघालेलो आहे आता, आणि तुमची माझ्यावर कृपा असावी म्हणजे आशीर्वाद तुमचा मला द्या आता. असे ऐकून उद्दालक अतिशय शोक करून बोलू लागला. त्या पित्याला अतिशय शोक झाला आणि तो पिता उद्दालक ऋषी बोलू लागला की माझ्याकडून हा केवढा अन्याय झाला. बाळा, माझ्याकडून हा किती मोठा अन्याय झालेला आहे. एकच मुलगा आहे आणि त्याला यमपुरीला जाशील असा शाप दिला आहे. मी 86,000 वर्ष तप केलं. किती दिवस तप केलेले त्यांनी? 86,000 वर्ष तपश्चर्या केली. ती या क्रोधाने व्यर्थ झाले. क्रोध किती भयानक आहे. किती वर्ष तपश्चर्या केली, परंतु ह्या क्रोधाने ती सर्व तपश्चर्याची होळी केली. तुझ्या तपाची ख्याती देव दानव वाखाणतात. तू नासिकेत तुझ्या तपश्चर्याची कीर्ती सगळे देव दानव सगळे तुझी कीर्ती पसरलेली आहे. सगळे तुझी स्तुती करतात तुझ्या तपश्चर्याची. आणि मी आपले सर्व तप आदक्षणात गमावले. 86,000 वर्ष केलेलं तप शाप द्यायला किती वेळ लागलं? यमपुरीस जाशील, अर्धा क्षण. अर्ध्या क्षणामध्ये ह्या सगळ्या तपाची होळी केली व पुत्रास अंतरलो. एक मुलगा होता, ती गमावून बसलो. या क्रोधाची अगाध प्रौढी याने पिता पुत्रास ताडातोड केली. असा कसा हा क्रोध आहे. हा क्रोध फार भयानक आहे आणि ह्या क्रोधानं पिता पुत्राची ताटातूट केली. असं उद्दालक ऋषी आपल्या पुत्राला म्हणत आहेत. आता उद्दालकास पुत्रशोक सहनच होईना पुत्रशोक, आणि त्यास अनिवार्य दुःख झाले आणि तो पुत्रास बोलू लागला की यमपुरी भयंकर व तिचा मार्ग अतिशय घोर. बाळा, यमपुरी काय साधी आहे का?
तू यमपुरीला जातो म्हणतोस, परंतु तुला माहिती आहे का यमपुरी किती भयानक आहे, किती भयंकर आहे यमपुरी. तिथला मार्गसुद्धा अतिशय कठीण आहे. तिथे वैवस्वत राजा असून घोर भयंकर वैतरणी नदी वाहत आहे. यमपुरीचा राजा वैवस्वत नावाचा जो म्हणू वैवस्वत हा तिथला राजा आहे. आणि तिथं एक नदी आहे. ते पुत्राला सांगू लागलेले आहेत, आता यमपुरीला चाललास तर भयंकर वैतरणी नदी आहे. ही वैतरणी नदी जी आहे ना यमपुरीची, तिचं वर्णन पुवाची नदी म्हणून केलेलं आहे. दुःखामध्ये पू होतो का आपल्या रक्तपू, त्या पुवाची नदी ही वैतरणी नदी वाहत आहे. ती पाहताच प्राणी हाहाकार करतात. दुर्गंधयुक्त पू त्याच्यामध्ये वाहत असतो. आणि तिथं ती बघितल्याबरोबर तिथं गेलेला प्राणी त्याला खूप त्रास होतो त्या घाणीचा. हाहाकार करतात. ते पुत्रा तू कसा जाशील, ही आडवी नदी आहे तिथं आणि ही नदी पार केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि त्या नदीतून तसल्या तू कसा जाशील. तो मार्ग ज्वालाकुलीत असून ह्या यमपुरीचा मार्ग साधा नाही ना शक्यता. ह्या मार्गावर जाळ लागलेला आहे, अखंड सारखा आग लागलेली ह्या मार्गावर ज्वालाकुलीत असून. आणि दुसरीकडं रस्ता नाही, त्याच्यातूनच जावं लागतं त्या आगीतून. ज्वालाकुलीत असून जागोजागी कृमी नरकाचे पर्वत आहेत. त्या यमपुरीच्या रस्त्यामध्ये जागोजागी कृमी म्हणजे आळ्याचे पर्वत आहेत. आणि त्या आळ्याच्या पर्वतावर पाय देऊन जावं लागतं, तो पर्वत चढून जावं लागतं. आणि नरकाचे सुद्धा पर्वत आहेत. नरकुंडाचे पर्वत आहेत, म्हणजे घाणीचे पर्वत आहेत. विष्ठा, नरक म्हणजे विष्ठा, विष्ठेचे पर्वत आहेत. थोडं नाही पर्वत आहेत म्हणून सांगितलं त्याने, डोंगर नाही पर्वत. डोंगरापेक्षा सुद्धा कितीतरी मोठा. व रस्ता धुमांकित मोठा दुर्धर. आणि असं रस्त्याने ही सगळं आहे. वैतरणी नदी, पुवाची नदी, कृमीचे पर्वत, विष्ठेचे पर्वत. आणि हे असताना पुन्हा जाळ लागलेला आहे रस्त्यानी, त्याच्यातून जायचं आहे. पण त्याच्यातून जात असताना तिथं प्रकाशही नाही, अंधकार आहे. धुमांधिक मोठा दुर्धर आहे. धुमांकित म्हणजे धूर, धुमांकित मोठा दुर्धर. उल्लंघितांना प्राण्याला फार क्लेश होतात. ही सगळं रस्त्यात आहे, परंतु ही असलं तरी उजेड असला तरी त्याच्यातून पळता तरी येईल, परंतु अंधकार आहे, रस्ता दिसतही नाही. उल्लंघित प्राण्याला फार क्लेश होतात. मी केवढा पापी, मतिहीन, ऐहिक परत्रास मुखून दुःखार्णवी निमग्न झालो. स्वतःचा पश्चाताप होऊ लागलेला आहे. मी किती पापी आहे, मी बुद्धिहीन आहे, मतिहीन आहे. माझी बुद्धी कुठं सडली, कुठं गेली. आणि असं होऊन मला किती सुख होतं इथं, पत्नी पुत्र, आणि ह्या सुखाला मी परणमुख झालो. असं सुख असताना माझ्या हातानंच मी सुखाला आग लावून दिली. मुकून दुःखार्णवी निमग्न झालो. माझ्या हातानंच ह्या सुखाच्या बाहेर निघून मी दुःखामध्ये उडी टाकली. याप्रमाणे तो ऋषी मोहाने दुःख करीत असता, अतिशय दुःख झालेले आहे पुत्रमोहानं. त्यावेळी नासिकेत म्हणाला, तात व्यर्थ शोक कशाला करता. आता व्यर्थ शोक करून उपयोग नाही. तुमचे वाक्य ब्रह्मदेवाच्यानेही असत्य करणार नाही. आता तुम्ही जे बोललात वचन ते ब्रह्मदेव आला तरी सुद्धा खोटं ठरणार नाही.
तुम्ही बोललात ते वचन खरं करून दाखवील. ब्रह्मदेव जरी आला आणि यमपुरीला जाऊ नको असं मला त्यांनी सांगितलं तरीसुद्धा मी थांबणार नाही, कारण तुमचं वचन आहे ती, वडिलाचं वचन आहे ती. तुमचं वचन मी खोटं होऊ देणार नाही. पुरुषाने आपले सत्य सांभाळावे, सत्य सांभाळावं, असत्याचा अंगीकार करू नये. हे सोडलं असता त्यास मान राहत नाही. सत्य जर सोडलं तर मान राहत नाही, कोणाचाच विश्वास राहत नाही. सत्याच्या बळाने आकाशात सूर्य तापत आहे. सत्य आहे म्हणूनच सूर्य तापत आहे. सूर्य थोडं तरी असत्य राहतो का हो? त्याचा नियमाधर्मानं तो स्वतःच्या धर्मानं सत्यानं वागतो. सत्याने मेघ वर्षाव करतात. मेघसुद्धा आपला धर्म सत्याने पाळतात. सत्याने अग्नीस दीपन, सत्यामुळेच अग्नीमध्ये तेज आहे, प्रकाश आहे. सत्यानेच वायूस चलन, वायू सत्य वागतं आणि चलन वलन फिरणं हा जो हवेचा वायूचा धर्म आहे तो सुद्धा सत्यानेच चालतो. सत्याने चंद्रास शीतलता, सत्याने समुद्राचे आचमन केले, सत्याने क्षिती धारण केली. सत्यामुळेच चंद्र शीतल आहे, ही सत्यामुळेच आहे. सत्यामुळेच समुद्राचे आचमन केले. सत्य आहे म्हणूनच समुद्र आपली सीमा ओलांडीत नाही. किती समुद्राला नद्या जाऊन मिळतात हो. पाऊस किती कमी हो जास्त होऊन, जास्त पाऊस पडला म्हणून समुद्र जास्त वाढला असं होत नाही. समुद्राला सीमा आहे. कितीही पाऊस पडो आणि कितीही दुष्काळ पडो, समुद्राची जी सीमा आहे तीच सीमा आहे. समुद्रानं सीमा ओलांडू नये असा नियम आहे. आणि हेच सत्य समुद्राला घालून दिलेलं, ते सत्य समुद्र सांभाळतो. त्याची रेषा ओलांडीत नाही. भरती येते तोपर्यंत त्या सीमेपर्यंतच येते, ओहोटी आली की त्या सीमेपर्यंत खाली जाते. परंतु समुद्रानं आपली कधीच मर्यादा ओलांडीत नाही. हे सत्यामुळंच आहे. सत्याने क्षिती धारण केली. धरणी मायसुद्धा सत्यावरच तरलेली आहे. क्षितीसुद्धा सत्यामुळंच जागेवर स्थिर आहे. धरणी पृथ्वी सत्य म्हणजेच भगवंत. सत्यम शिवम सुंदरम आपण म्हणतो. सत्य म्हणजेच भगवंत आहे. सत्य हीच स्वधर्मस्थिती, सत्य हीच स्वधर्म आहे. सत्याने परमगती प्राप्त होते. तसेच सत्य हाच सर्वात्मा. सत्यानेच परमगती म्हणजे सद्गती प्राप्त होते. सत्य हेच नारायण आहे. यासाठी नर नारायण म्हणजे ईश्वर, विष्णू, परमात्मा हे सत्यच आहे. शिव ही सत्यच आहे. सत्यम शिवम सुंदरम आपण म्हणतो. शिव ही सत्य आहे आणि सत्य ही अतिशय सुंदर आहे. यासाठी पुरुषाने सतत सत्य असावे, तेणे करून प्राणी वैकुंठास जातात. ह्याच्यामुळं काय होतात? सत्यामुळंच प्राण्याला देवलोकाची प्राप्ती होते, ते वैकुंठास जातात. सत्याने सर्वास तरण उपाय होतो. सत्य वागण्यामुळं तरुण जाण्याचा उपाय सापडतो. पण सत्य धर्माने जे संसारात वागत नाहीत ते मात्र कल्पापर्यंत नरकात राहतात. जे सत्यानं वागत नाहीत, असत्याचा सहारा घेतात, ते मात्र कल्पांतापर्यंत नरकवास भोगतात. यासाठी तुम्ही शोक करू नका, कारण शोकाने सत्याचा नाश होईल. तुम्ही शोक करू नका. तुम्ही
असा शोक जर केला तर मला मोकळे मनानं यमपुरीला जाता येणार नाही. आणि मी जर इथंच अडकलो तर तुम्ही जी बोललात ते सत्य होणार नाही. त्याच्यानं तुम्ही बोललात ते सत्य जर नाही झालं तर सत्याचा नाश होईल. सत्यनाश होईल म्हणतो आपण. मग सत्याचा नाश होईल. जे नशिबी होते ते अचूक आहे. शोक निरर्थक कशाला करता? जे नशिबात होतं ना ते होतंच, ते चुकतच नाही, अचूक आहे असं नाशिकेत आपल्या वडिलाची समजूत घालत आहे. तुमच्या सामर्थ्याने मी या यमपुरीत सदेह जाईल व यमपुरीची भेट घेईल. तुमच्या पुण्याईनं आणि तुमच्याच सामर्थ्यानं आईवडिलांनं केलेली पुण्याई मुलाला येते म्हणतात. पूर्वजांनी केला सुकृताचा ठेवा, त्याने मिळे मेवा बालकाशी. आईवडिलांनी पुण्य केलं असेल तर तो मेवा बालकाला मिळतो. म्हणून तुमच्या सामर्थ्याने मी त्या यमपुरी सदेह जाईल आणि यमधर्माची भेट घेईल. सदेह जाईल, देहासकट जाईल म्हणतो तो. देह इथं ठेवून माझा देहाचे अंत्यसंस्कार होतील आणि मी सूक्ष्म देह घेऊन जाईल असं नाही, मी सदेह जाईल असे बोलून नासिकेताने पित्यास साष्टांग नमस्कार केला. असं बोलून आपल्या वडिलांना नमस्कार केला. आणि त्यावेळी ऋषी व प्रभावती दीनवदन होऊन रडू लागले. आई वडील दीनवदन होऊन, एकच मुलगा आहे आणि ते यमपुरीला चाललाय. अतिशय दुःख झालेलं आहे. एकच मुलगा आहे, जेव्हा मेला तेव्हा किती दुःख होतं त्या मातापित्याला. तेच दुःख इथं ऋषीला, उद्दालक ऋषी आणि प्रभावती ह्यांना झालेलं आहे. आणि दीनवदन होऊन, अगदी दीन होऊन ते रडू लागली. त्यांच्या मुखावाटे शब्दही निघेना, काहीच शब्द फुटत नव्हता त्या शोकामुळं. मातेला शोककुलीत पाहून तिच्या चरणी त्याने मस्तक ठेवून सांगितले की शोक करू नको. या प्रकारे त्याने माता पित्यास विनवून सर्व ऋषीस वंदन केले आणि यमपुरीचा मार्ग धरला. आई खूप शोक करू लागली म्हणून आईच्या पाया पडला आणि पाया पडून सांगितलेले, आई शोक करू नको. जो हृदयी शिवमंत्रात तो काय करू लागला, पुन्हा मार्ग धरला यमपुरीचा आता. आणि जात असताना हृदयामध्ये शिवमंत्राचा जप करीत होता. अखंड जप मुखामध्ये शिवमंत्राचा जप करीत व मुखाने शंकर नामाची गर्जना करीत अंतरिक्षातून मन वेगाने चालला. शिवनामाचा जप आहे मुखामध्ये. आणि जास्त मोठं काही संकट दिसलं की हर हर महादेव करून शिवनामाची मोठ्यानं गर्जना करावी आणि पुढे निघावं. अंतरिक्षातून मनोवेगाने चालला. आकाशामध्ये अतिशय वेगाने तो निघालेला आहे. परब्रह्मबोधाने त्याचे चित्त लीन झाले. ईश्वरामध्ये चित्त लीन करून घेतलेले आणि ब्रह्मऋषी समरस होऊन ब्रह्मामध्ये अंतकरणाला मनाला समरस केलं. काहीच इथलं लक्षात ठेवलेलं नाही. स्वस्वरूपी मग्न होऊन आपल्या आपल्या ब्रह्मस्वरूपामध्ये समरस होऊन मग्न होऊन परमानंदे तो मार्ग क्रमू लागला. अगदी आनंदानं तो यमपुरीचा मार्ग क्रमण करू लागला, म्हणजे जाऊ लागलेला यमपुरीला. त्याने शिवनामाची जपमाळ अविस्मरणीय हृदयी धरली. अखंड शिवनाम मुखामध्ये धरलेलं आहे. कारण भीती वाटू लागलेली आहे. भीती वाटू लागली तर आपण एरवी नाम नाही घेतलं तरी भीती वाटू लागल्यावर घेतो. वादळ आलं, वारं सुटलं आणि संध्याकाळ झाली, काय म्हणतो, शिवशिव म्हणतो ना, तर राम राम म्हणतो. पण किती पटपट म्हणतो राम 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 राम. तसं शिवनामाची अखंड जपमाळ श्वाससुद्धा त्या जपाशिवाय
नाही. अखंड जपमाळ मुखामध्ये अविस्मरणीय हृदयी धरली, ते नाम त्यास जळी स्थळी तारते. देवाचं नाम असं आहे की ते तारल्याशिवाय राहत नाहीत. नामच तारक आहे. कुठंही जा जळी स्थळी तिथं नाम तारतं. जळी स्थळी ते नाम तारते, त्यास कळी काळ बाधेना. रस्त्याने एवढा जळामध्ये, जळी म्हणजे पाण्यामध्ये, स्थळी म्हणजे आपल्या पृथ्वीवर, स्थळ म्हणजे आपण जिथं राहतो ती स्थळ. जळामध्ये गेलं तरी नाम तारतं आणि आपण जे राहतो त्या ठिकाणावर सुद्धा जळी स्थळी तारते. त्यास कळीकाळ बाधेना. कळीकाळ, जो काळ त्याला यम आला होता त्याचा काहीच त्रास त्याला होईना झालेला आहे, होत नाही. काळ तर कृपाळू होऊन त्याची आज्ञाश्री वंदन करतो. नामस्मरण त्याचं अखंड सुरू असल्यामुळं काळ त्याच्या पुढे हात जोडू नये. काळ काय करतो तर आपल्याला ओढून नेतो, आपल्या मनावर नाही कधी यायचं आणि कधी न्यायचं ते. पण तसं नाही इथं काळ त्याला वंदन करायला आहे. काळ वंदन करतो म्हणजे आता आपल्याला मरण येतं. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं बघा, आता तुम्ही परमार्थ का करता? बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे आणि अनुभव आहे मला. का करता? परमार्थानं होतं काय? जी परमार्थ करतात त्यांना दुःख प्राप्त जास्त होतं, असं म्हणजे म्हणतात लोक आणि सत्यसुद्धा आहे. मग परमार्थ करणाऱ्याला दुःख प्राप्त होतं आणि ती काय मरत नाहीत का? मरतात सुद्धा. काय अमर होतात का ती? मग देवदेव करायचं कशासाठी? काहीच चुकत नाही. परमार्थ केल्यानंतर तिथं काळ काय करतो? मरण तर येतंच. मरण रामकृष्णसुद्धा गेले, पण काळ जेव्हा पाप्याला धरतो ना, तेव्हा मांजर उंदराला कसं पकडते तसं पकडतो. धरताक्षणी त्याच्या सगळ्या अंगामध्ये दात घुसलेले असतात. धरताक्षणी त्याची कुरवंडी करतो मांजर उंदराला पकडल्याबरोबर. आणि मांजर पिलाला कसं धरते हो? ओम नमः शिवाय. कसं धरते? पिलाला दातानच धरते ना. दात कसलाच लागू देत नाही दात. जसं काकाला बाळ घेतात तशी मांजर पिलाला धरते, तसाच काळ जो सद्भक्ताला पिलाला जशी मांजर धरते तसा काळ भक्ताला धरतो. आणि जसं उंदराला मांजर धरते तसा काळ पाप्याला धरतो. पण दिसायला सारखंच आहे का नाही दोन्ही? वरून सारखंच दिसतं तोंडात धरलेलं, पण धरण्याची पद्धत वेगळी असते. तसं मरण सगळ्यालाच येणार आहे, मरण कुणाला चुकणार नाही, परंतु मरणामध्ये फरक आहे. म्हणून काळ श्रीवंदन करतो असा नामाचा महिमा असून हे केवळ परब्रह्म आहे. नाम केवळ परब्रह्म आहे. नामानं अनेक लोक तरलेले आहेत. नाम चराचरास पावन असून महादोषी जनासुद्धा उद्धारते. किती जरी दोष असले तरी नामस्मरण मुखात जर असेल तर कापसाला जशी एक काडी बस झाली आग लावायला, सगळा कापसाचा कितीही मोठा ढीग असू द्या, काडी टाकली पेटून की भस्म झालाच म्हणून समजा. तसं नामस्मरणाचं महत्त्व सांगितलंय. पापी लोक असतील तरीसुद्धा नामानं उद्धरतात. त्यांची अंतर्भक्ती पाहून स्वर्गीचे देव व सिद्धी विस्मय करू लागले. अशा रीतीने तो आपल्या सामर्थ्याने अर्ध्या क्षणात यमपुरीस दिव्य तेजे विराजमान झाला. त्या ठिकाणी सिंहासनावर वयोसोत राजा धर्माधर्म निर्णय करीत होता. अशा प्रकारे आपला वेळही झालेला आहे आणि अध्यायही पूर्ण झाला. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित.